6व्या अभिजित कदम मेमोरियल अखिल भारतीय फुटबॉल स्पर्धेत गोव्याच्या स्पोर्टिंग क्लब दी गोवाने अजिंक्यपद पटकावले। धनकवडी येथील भारतीय विद्यापीठ एज्युकेशन कॉम्प्लेक्स येथे खेळला गेलेला अंतिम सामना उत्कंठावर्धक आणि रंगतदार झाला। सामन्याच्या सुरुवातीपासूनच गोव्याच्या संघाने आक्रमक धोरण स्वीकारले। त्यांनी मेघालयाच्या शिलाँग लाजॉंग संघाच्या बचावफळीवर दबाव निर्माण करण्यात यश मिळवले। सामन्याच्या 43व्या मिनिटाला अँथोनी डिसोजाने दिलेल्या पासवर ॲग्नेलो डिसोजा याने अचूक लक्ष साधत गोल करून स्पोर्टिंग क्लब दी गोवा संघाचे खाते उघडले। त्यानंतर संधीचा अचूक फायदा घेत 45व्या मिनिटाला अँथोनी डिसोजाने सोलो गोल करून संघाला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली। पूर्वार्धात ही आघाडी कायम होती। उत्तरार्धात स्पोर्टिंग क्लब दी गोवा संघाने आपला आक्रमक खेळ सुरू ठेवला। डॅनियल आयनी याने संधीचा अचूक फायदा घेत 51व्या मिनिटाला आणखी गोल करून सामन्यात 3-0 अशी स्थिती निर्माण केली। सामन्याच्या 89व्या मिनिटाला आदिल खान याने चेंडूवर ताबा मिळवत चौथा गोल करून स्पोर्टिंग क्लब दी गोवा संघाला 4-0 असा शानदार विजय मिळवून दिला। सामन्यात स्पोर्टिंग क्लब दी गोवा संघाच्या खात्यात आक्रमक खेळ करणारा मॅथ्यू गोन्साल्व्हिस हा सामनावीर ठरला। स्पर्धेचे पारितोषिक वितरण राज्याचे मंत्री डॉक्टर पतंगराव कदम, वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनचे विशेष कार्यकारी अधिकारी आणि भारतीय गोलरक्षक हेनरी बेनेझेत यांच्या हस्ते करण्यात आले। Delivering Abhijit Kadam Memorial Football Cup. It goes, they are placed by the other winners of the 2011 Abhijit Kadam Memorial Football Cup.